14 किलोमीटरच्या अतिदुर्गम अशा घाटाच्या प्रवासातनं आम्ही आता कल्पेश्वर मंदिराच्या इथे पोचलेलो आहे। आणि हा एक ब्रिज आहे बघा, त्या ब्रिजच्या पलीकडे एक मंदिर आहे, कल्पेश्वर मंदिर। तर आपण त्या ब्रिजकडे निघालो। ब्रिज पार करून वरती अशा पायऱ्या आहेत थोड्याशा, आणि त्या ब्रिजच्या शेजारी इथे मस्त एक धबधबा आहे, वॉटरफॉल आहे इथे बघा माझ्या मागे। तर वॉटरफॉल पण आपण बघूयात पुढे जाऊन। सस्पेन्शन ब्रिज आहे हा। तुम्हाला कदाचित माझा आवाज पण येत असेल, खालून नदी वाहते बघा, नदी इकडे, आणि इथे वाळगे वॉटरफॉल आहे। तर आपण त्या ब्रिजवरून आलो आता, सस्पेन्शन ब्रिजवरून, आणि आता आपल्याला ह्या पायऱ्यांवरून वरती जायचं आहे। बघूयात किती पायऱ्या आहेत त्या, आणि आपण दर्शनाला पुढे जाऊया। मित्रांनो, फायनली आमचा कल्पेश्वरचा ट्रेक झालेला आहे, आणि पंचकेदारमधल्या 5 केदार, पंचकेदारमधले आपण 3 केदार पूर्ण केलेले आहेत। आता इथून आपण जाणार आहे जोशीमठ आणि बद्रीनाथला। तर आता किती वेळ लागते ते बघायचं, आपण काही बुकिंग केलेलं नाही आहे बद्रीनाथचं। तर आपण आता विचार करतोय की गोविंद घाटपर्यंत जायचं, आणि गोविंद घाटला आज रात्री स्टे करायचं। इथे उत्तराखंड गव्हर्नमेंटचे रोडचं जे काही काम केलेलं आहे त्याचे डिटेल्स सगळे दिलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये हे तर कुठे अवेलेबल नसतंच, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याचा मोबाईल नंबर इथे आहे। जर एखादा खड्डा किंवा जर जो ब्रिज बांधलेला आहे, आता ते ब्रिजचा आहे, पण उत्तराखंडला सगळीकडे असंच कंडिशन आहे, सगळीकडे जेवढे रोडची कामं आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची नावं तिथं मेन्शन केलेले आहेत, आणि त्यांचा नंबर पण मेन्शन केलेला आहे। तर कुठे खड्डा सापडला किंवा काय सापडलं तर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करून किंवा त्यांचा कोणी ऑफिसमध्ये फोन करून ते प्रोसेस करून घेऊ शकता। मित्रांनो, आपली पंचकेदारमधला 5वा केदार जो की कल्पेश्वर आहे, त्याची सफर इथेच संपत आहे। तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पुढे खूप बघायला मिळतील। चलो, स्टे ट्यून, बाय बाय।